श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे गुरुवार. तर हा जो गुरुवार आहे तर तो फाल्गुन मासमधली पहिलाच गुरुवार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा करायची आहे आणि त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. तर पहा, आपल्याला तुळशी मातेला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण तुळशी मातेला अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन जाईल. आपल्या सर्व अडचणी संकट दूर होऊन जातील. त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाईल. घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करून घरात जी लक्ष्मी आहे आपल्या टिकत नाही तर ती घरामध्ये टिकेल. त्याचबरोबर पैशाच्या अडचणी दूर होतील. इतका हा प्रभावशाली उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, फाल्गुन मासाची तुम्हाला थोडीशी माहिती मी देणार आहे. तर पहा, जे अर्जुन आहेत तर त्यांचा जो जन्म आहे तर तो फाल्गुन पौर्णिमेला झाला होता आणि त्याचबरोबर नकुल सहदेव यांचे जन्म भाव अमावस्या या दिवशी झाले. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला रंगपंचमीचा उत्सव हा साजरा केला जातो. तर पहा, फाल्गुन महिन्यामध्ये श्रीकृष्ण होळीच्या सणामध्ये भाग घेतात आणि रंगबिरंगी फुलांनी ते होळी खेळतात. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन असते आणि या दिवशी होळी साजरी केली जाते. तर बघा, ह्या फाल्गुन महिन्याचा उद्या आहे पहिलाच गुरुवार. त्यामुळे या गुरुवारी आपल्याला तुळशीची खूप विशेष अशी सेवा करायची आहे. तुळस ही प्रत्येकाच्या अंगणामध्ये असायलाच हवी. बघा, भगवान श्री हरी विष्णूंना गुरुवार हा दिवस समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे. जर आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली, त्यांना प्रसन्न केलं तर आपल्याला माता लक्ष्मी ही आपोआप प्रसन्न होते. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर आपल्या जीवनामध्ये काही संकट, अडचणी, दोष असतील तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत नसेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते पण ती टिकून राहत नाही, आपल्या हातून जास्तीचा पैसा खर्च होणे, या सर्व गोष्टीमुळे बघा आपल्याला तुळशी मातेला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू आपण अर्पण केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल. त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंची अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तिला विष्णुप्रिया, हरिप्रिया असंही म्हटलं जातं. भगवान श्री हरिविष्णूंची ज्या घरामध्ये सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या प्रसन्न होऊन त्या घरामध्ये विराजमान होत असतात. तर बघा, गुरुवार आहे उद्या आणि आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण घराची ही फरशी पुसत नाही. कारण पहा, घराची फरशी जर आपण या दिवशी पुसली तर आपल्या धनाची हानी होते. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये त्या दिवशी प्रवेश करत असतात. त्यामुळे सर्व वातावरण हे सकारात्मक असते आणि त्याचबरोबर आपण जर फरशी पुसली तर आपल्या धनाची हानी होते. गुरुवारच्या दिवशी आपल्याला काय काय कामे करायची आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु ज्या व्यक्ती आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला गुरुवारी हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला द्यायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजावरती हळदीने स्वास्तिक काढायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. उंबरठ्याचे देखील आपल्याला लक्ष्मीचे पावलं काढून हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून त्याची पूजा करायची आहे. धूप दीप लावायचा आहे. तर बघा, आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही जी हळद आहे त्या कच्च्या दुधामध्ये मिक्स करायची आहे. आणि दूध हे खूप जास्त पण आपल्याला घ्यायचं नाही. अगदी 1-2 चम्मच किंवा अर्धा ग्लास, म्हणजे अर्धा ग्लास, छोटा अर्धा ग्लास असतो तेवढं जरी आपण दूध घेतलं तरी चालेल. त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करायची आणि त्यानंतर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर जे तेल असेल ते घ्या आणि त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे. गुरुवारच्या दिवशी हळदीचे जेवढे बी आपण उपाय करू ते कारगर ठरत असतात आणि माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णू आपल्यावरती प्रसन्न होत असतात. तर बघा, हा दिवा आणि हे दूध घेऊन आपल्याला तुळशीपाशी जायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे,
तर आपल्याला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला एखादी प्लेट घ्या किंवा मग थोडंसं तांदळाचं आसन द्या आणि त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये 2 कापसांच्या वातींची एक वात करून आपल्याला लावायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये बघा आपल्याला एक वेलची आणि एक लवंग टाकायचा आहे आणि एक तांदळाचा दाणा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि हा दिवा तुळशी मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहायचं आहे. त्या दिव्याने तुळशी मातेला ओवाळायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर हे जे दूध आणि आपण हळद मिक्स केलेली आहे ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे. तर पहा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. हे दूध जेव्हा आपण तुळशीला अर्पण करणार आहोत त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि जी काही आपली इच्छा आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे. हात जोडायचे आहेत आणि त्यानंतर तुळशीला आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि अर्पण करत असताना तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे मंत्र म्हणायचा आहे आणि जी तुमची इच्छा आहे, कोणतीही इच्छा असू द्या, कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे किंवा तुमच्या घरावर काही संकट अडचणी असतील त्यासुद्धा तुम्हाला तिथे बोलून दाखवायच्या आहेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्याचबरोबर 7 प्रदक्षिणा तुळशी मातेला घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, अशा प्रकारे हा उपाय आपल्याला उद्या नक्की करायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. ज्या घरामध्ये पैशाची कमतरता आहे, घरावर खूप मोठं कर्ज आहे, तर ते कर्ज कमी होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे हा उपाय उद्या फाल्गुन महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे आणि त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा, गुरुवारच्या दिवशी आपण जेवढे उपाय करू तेवढे उपाय आपले हे कारगर ठरत असतात. त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.